हिंदीच्या मुद्द्यावर मनसेनं तातडीनं आक्रमक भूमिका घेतली। राज्य सरकारनं शासनाचा आदेश जारी केल्यानंतर मनसेच्या वतीनं हिंदीची पुस्तकं म्हणजेच आपल्या पाठ्यक्रमाला प्रसिद्ध करणारा तपशील मुंबईमध्ये जाळला, पुण्यामध्ये फाडला। पुण्यामध्ये हिंदीचं पुस्तक फाडण्यात आलं, त्यावर शाई फेकण्यात आली, ते पायदळी तुडवलं गेलं। मनसेनं दुसऱ्या बाजूला हिंदीचं पुस्तक मुंबईमध्ये जाळून टाकलं। कोणती भाषा जी राष्ट्रीय भाषा नाही, जी एका राज्याची भाषा आहे, मग माझे हेच प्रश्न आहेत ना। प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत? मराठी? की ही सगळी राज्य सोडून बाकीच्या तरी भाषा सूत्र? बरं, यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये पण नाहीये हिंदीची सक्ती। गुजरातमध्ये त्यांचा आग्रह आहे की दोनच भाषा असल्या पाहिजे, तिसरी भाषा तुम्ही लादू नका। मी त्यांना हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक NEP मध्ये 3 भाषांचं सूत्र आणलंय। जर देशभरामध्ये 3 भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र 2 भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही। 3 भाषा सूत्राच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं, पण कोर्टाने ते मान्य केलं नाही। आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे, गैर काय आहे? आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट। आपली भाषा शिकत असताना जर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल।